नमस्कार मैत्रिणींनो. तर मी कीर्ती काटकर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिळ्या पोळ्यांपासून एकदम चविष्ट झटपट नाश्ता कसा तयार करायचा दाखवणार आहे. तर आपण काय करतो, बऱ्याच वेळाच शिळ्या पोळ्या फेकून देतो. तर तुम्ही आजपासून कधी अशा शिळ्या पोळ्या फेकू नका आणि एकदम पौष्टिक असा नाश्ता तयार होतो. तर मी ह्या 3 पोळ्या आहे माझ्याकडे शिळ्या, पण मी 2च पोळ्यांचा नाश्ता बनवणार आहे. आणि या पोळ्या मी 2-3 दिवसाच्या आहे. मी सतत वाळवून पोळ्या ठेवत जाते, कारण की मला खूप हा नाश्ता आवडतो आणि खूप पौष्टिक आहे हा नाश्ता. तर हे बघा, मी हे साहित्य घेतलेलं आहे, सगळं कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा, टमाटर, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि एक बटाटं कापून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते. तर हे बघा, हे हळद आहे. हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. तुमच्याकडं याच्यात काही अवेलेबल असेल किंवा नसेल, यातून तरी चालू शकतं. आणि वाटलंच तर मी तुम्हाला परत एकदा रिपीट दाखवत आहे मसाले, कारण की हा गरम मसाला आहे, हळद आणि लाल तिखट हे 3 मसालेच घ्यायचे आहे आणि जिरं घ्यायचं आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या प्रमाणात कमी किंवा जास्त तेल टाकू शकतात. मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तेलकट हवं असेल तर. आता सर्वात पहिले आपण जिरं टाकून घेतलेलं आहे आणि कमीच गॅस वर हे शिजवायचं आहे किंवा तयार करायचं आहे आपल्याला. तर हे बघा, माझ्या जिऱ्याला जिरं मस्तपैकी हे झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांद्याच्या नंतर मिरच्या, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी असं हलवत जायचं आहे. एकदम मस्त लाल झाले आपले मसाले की आपल्याला नंतर दुसरे मसालेसुद्धा टाकायचे आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर हे बघा, आता हे गरम मसाला आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, हे मसाला टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे. बटाटा टाकल्याच्यानंतर आपल्याला हलवायचं आहे. आता टमाटर, कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर चांगले एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे मैत्रिणींनो. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर हे बघा, 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी. परत 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 2 पोळ्या घेतलेल्या आहेत, त्यासाठी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही जर 3 पोळ्या घेतल्या असेल तर 3 ग्लास पाणी टाकू शकता. जेवढ्या पोळ्या घेतल्या, एका पोळीसाठी 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. तर ते झाकून घेते. उकळ येईपर्यंत आपल्याला आता पोळ्यांचा मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. आता हे बघा, मी व्हिडिओत दाखवते याप्रमाणे तुम्ही पोळीचे तुकडे बनवून घ्या. आणि अशा पोळ्या जरा तुम्ही 1 वर्षभर ह्या पोळ्या टिकतात. जसं की आपण उन्हाळ्यामध्ये कुरडई, खारुडी असं वगैरे वाळवण्याचे प्रयत्न करतो. तसंच या पोळ्या जर तुम्ही उन्हाळ्यामधल्या पोळ्या जरा वाळवून ठेवल्या आणि पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात, तुम्हाला पावसाळ्यात तर खूप मस्त गरम गरम जरा हा नाश्ता बनवला तर खूपच चांगलं चव देतो आणि मस्तसुद्धा लागतो. अशा पोळ्या तुम्ही हे करून ठेवू शकता. फक्त वाळवायच्या वेळेस थोडीशी काळजी घ्यायची की एकदम मस्त अशा खणखण वाळवून घ्यायच्या पोळ्या. तर हे बघा, मी दोन्ही पण पोळ्याचे तुकडे करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला उकळ आला का बघून घ्यायचं. हे बघा, मस्तपैकी असा उकळ आलेला आहे. मला खूप चटके बसत होते इथं. तर हे बघा, मस्तपैकी असा उकळ आलेला आहे. आता हे असाच उकळ येऊ द्यायचा आहे. असा उकळ आला की पोळ्या एकदम मस्त अशी. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपल्या तुकडे केलेले पोळ्या टाकून घ्यायच्या आहे. आता मस्त हलवून घ्यायचं आहे. हलवल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. 10-5 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे. परत आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे की जेणेकरून खाली लागायला नाही पाहिजे पोळ्या.
आपला हा झटपट होणारा असा नाश्ता आहे. तुम्ही कुठं गावाला वगैरे गेले असेल किंवा कुठूनही पटकन घरी आले असेल आणि पोळ्या भाजी करायला तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही असा नाश्ता सहजच बनवू शकतात. हे बघा आता मस्तपैकी आपल्या नाश्त्यातलं असं पाणी पूर्ण जिरत आलेलं आहे. आणि जे तुम्हाला याच्यामधली एखादी भाजी आवडत नसेल किंवा तर तुम्ही कमी जास्तसुद्धा भाजीचं करू शकतात. तर हे बघा मी 2दा-3दा मस्त असं हलवून घेतलं आहे आणि आता आपला असं मस्तपैकी नाश्ता रेडी झालेला आहे. तर हे बघा एकदम मस्त असं रेडी नाश्ता झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला जर शेतातल्या रानभाज्याचे व्हिडिओ बघायचे असेल, ते जर तुम्हाला आवडत असेल तर पावसाळा लागला की मी तुम्हाला ते सुद्धा रानभाज्या चे व्हिडिओ टाकून आता थोडा टाईम आपण मस्त अशी वाफ दबू देऊ आणि आता खायला घेऊ नाश्ता. तर आपली वाफ दबत आलेली आहे. हे बघा मी मस्तपैकी ताटामध्ये नाश्ता घेऊन घेतलेला आहे. हे बघा आपला नाश्ता असा तयार झालेला आहे आणि बीट, कांदा आणि आता मी मस्त सगळेजण दुपारची वेळ आहे खायला घेतलेला आहे नाश्ता. तर हे बघा कसा दिसतोय नाश्ता. खूप चविष्ट लागतो मैत्रिणींनो. आंबट खायला असलं आंबट की जरा एकदम मस्त चविष्ट लागतं. कोणतीही भाजी किंवा काही असो. तर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल मैत्रिणी तो लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही पण असा नाश्ता कधी बनवलेला आहे का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला तर बाय बाय. धन्यवाद.